नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघवला राशीचा जीव वाचवताना गोळी लागलेली असते। तेव्हा सिंधूला खूप मोठा ते दृश्य बघून धक्का बसतो आणि सिंधू धावतच जाते आणि राघव आणि राशीला बघते तर राशी ही राघवजवळ असते। सिंधूला वाटत असते की राशीला सुद्धा काहीतरी झाले आणि राघवला सुद्धा। तर सिंधूला काय करावे ते समजेना। तेव्हा राशी ही डोळे उघडते, राशीला काही झालेले नसते, मात्र राघवच्या पाठीमध्ये जी गोळी लागलेली असते त्यामुळे राघव हा बेशुद्ध पडतो आणि राघवच्या त्या जखमेमधून खूप काही रक्तस्राव होत असतो। वंश सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि बाबा काय झाले असे तो बाबांना उठवण्याचा प्रयत्न करू लागतो। सिंधू म्हणत असते की वंश बाळा, काळजी करू नको, तुझ्या बाबांना काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव। तर लगेच सिंधू ही राशी आणि वंशला तिला मदत करण्यासाठी सांगते आणि राघवला उचलून सिंधू, राशी आणि वंश हे गाडीमध्ये ठेवतात। तर लगेच सिंधू गाडी चालवायला बसते आणि सिंधू विचार करत असते की या गावामध्ये हॉस्पिटलसुद्धा नाही, तेव्हा आता राघववर उपचार कसा करायचा आणि ॲम्ब्युलन्सची सोयसुद्धा इथे उपलब्ध नाही। सिंधूला खूप टेन्शन येते। तेव्हा राशी विचारते की आई, तुला गाडीसुद्धा चालवता येते का? तर सिंधूला राघवने तिला गाडी चालवायचे शिकवलेले क्षण आठवतात। तर सिंधू म्हणते की बाळा, यावेळी आत्ता तो विषय नाही, आत्ता आपल्याला वंशच्या बाबांचा जीव वाचवायचा। तर लगेच सिंधू ही लगेच शकू आत्याला फोन लावते आणि आपले सर्व सामान हे ती त्या एका ठिकाणी घेऊन यायला सांगते की छोटेसे एक हॉस्पिटल असते आणि तेथे काही सोयी उपलब्ध नसतात। तर सिंधू घाईने तेथे येते आणि शकू आत्यासुद्धा सर्व सिंधूचे सामान घेऊन आलेली असते। तर तेथील काही हॉस्पिटलमधील लोक सांगतात की येथे आज सुट्टी असल्यामुळे डॉक्टरसुद्धा नाही। तर सिंधू म्हणते डॉक्टरांची गरज नाही, मला काही उपचार करायचे ते मी करते, पण राघव सरांचा जीव आता यावेळी वाचवणे खूप हे महत्त्वाचे आहे। तेव्हा तेथील 2-3 माणसं सिंधूला मदत करतात आणि राघवला घेऊन जाण्यासाठी ते एका रूममध्ये घेऊन जातात। तर सिंधू ही राघववर उपचार चालू करते, मात्र तेथे एक्सरेची सुद्धा सोय नसते। सिंधूला टेन्शन येते। सिंधू म्हणत असते की आता गोळी तर खूप आतमध्ये गेलेली आहे आणि जखमेमधून रक्तस्राव सुद्धा खूप प्रमाणात होतो। तेव्हा सिंधू पुढे खूप टेन्शन उभे राहते आणि राघवसाठी सिंधूच्या जीवाची खूप तळमळ होत असते। तेव्हा राशी आणि वंश सिंधूला म्हणत असतात की काही झाले तरी आमच्या बाबांचा जीव वाचव आणि बाबांना काही होणार तर नाही। सिंधू म्हणत असते की देवबाप्पाला प्रार्थना करा की आपल्या राघव सरांना काही होणार नाही। शकू आत्या, राशी, वंश हे देवबाप्पाला प्रार्थना करत असतात की देवा, राघव काही होऊन नको देऊ। तेव्हा सिंधू जराही विचार न करता प्रत्येक प्रयत्न तिचे चालू असतात आणि ऐन वेळेस ती जखमेमधील त्या गोळीपर्यंत जाऊन पोहोचते आणि शेवटी राघवच्या जखमेमधील ती गोळी ती काढून घेते आणि त्यावर मलमपट्टी करून राघव हा बेशुद्धच असतो, राघवला शुद्ध आलेली नसते। तेव्हा सिंधू ही पूर्ण रात्रभर राघवच्या उशाशीच बसून असते। जेव्हा सिंधूला जाग येते तेव्हा सिंधूला वाटते की राघवला खूप ताप भरला आहे आणि हा ताप जर वाढतच गेला तर राघव सरांवर याचा भयंकर परिणाम होईल आणि त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो। शकू आत्या आणि वंश, राशी हे सुद्धा झोपलेले नसतात। तर इकडे वंशने जो काही मधूला फोन लावून राघवला गोळी लागल्याचे सांगितलेले असते आणि मधूचा फोन ऐन वेळेस हा वंशच्या मोबाईलवर आलेला असतो। तेव्हा तो फोन ही राशी उचलते आणि राशी सांगते की वंशचे बाबा आता व्यवस्थित आहे कारण त्यांना गोळी लागली। तर मधूला आणखीनच खूप मोठा धक्का बसतो। मधू आणि ऋषभ हे घाईने तिकडे यायला निघलेले असते की मधूला खूप टेन्शन आलेले असते की राघवच्या जीवाला सुद्धा धोका आणि वंशच्या जीवाला। गोळीबारचा जो काही आवाज असतो तो मधूने फोनवर ऐकलेला असतो आणि त्याच वेळीच इकडे राघवसाठी काही गोळ्या आणि इंजेक्शन आणायचे असतात, म्हणून सिंधू ही रात्रीच मेडिकलमध्ये जायला निघलेली असते आणि तेथील एका माणसाला सोबत घेऊन ती मेडिकलमध्ये जाते आणि ऐन वेळेस मधू आणि ऋषभ यांची गाडीसुद्धा सिंधूच्या गाडीजवळून इथे राघवकडे येत असते। तेव्हा सिंधूचे मात्र तिकडे लक्ष जात नाही आणि सिंधू मेडिकलमध्ये जाते, पण तेथे इंजेक्शन हे उपलब्ध नसतात आणि ते इंजेक्शन शहरातून आणायचे असतात। तर सिंधू विचार करते की आता मी काय करू शकते।
तेव्हा सिंधूला वाटते की कांता हा शहराकडे गेला असणार, म्हणून सिंधू लगेच कांताला फोन लावते आणि ते इंजेक्शन आणण्यासाठी सांगते. कांताला वाटते की सिंधूने आज का कॉल केला असेल, पण कांतासुद्धा काही एक विचार न करता, कांता हा खूप बदललेला असतो आणि सिंधूला त्याने सांगितलेले असते की सिंधू तू कितीही टेन्शनमध्ये असली आणि मला एक कॉल जरी केला तर मी तुझ्या मदतीला धावून येईन. तर कांता ते इंजेक्शन घेऊन येतो. त्यानंतर इकडे सिंधू बाहेर गेलेली असते आणि मधूही तेथे राघवजवळ येऊन पोहोचलेली असते. शकू आत्या हे सर्व बघते. शकू आत्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. शकू आत्या काही मधूसमोर जात नाही, कारण मधूच्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र असते ते बघून शकू आत्याला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसतो. मधूही राघवजवळ येते आणि राघवच्या डोक्यावरून हात फिरवत राघवच्या डोक्याचा किस घेत ती खूप रडू लागते आणि राघव, मी असताना तुला काही होणार नाही, मला तुझी खूप गरज आहे आणि आपल्या वंशला सुद्धा. तेव्हा सिंधूही ऐनवेळेस दरवाजात येऊन पोहोचलेली असते आणि मधूच्या गळ्यामधील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकू बघून सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचवेळी तेथे वंश येतो आणि वंश मधूला आई म्हणतो आणि आपल्या बाबांचा जीव डॉक्टर आंटीमुळे वाचला हे सर्व सांगत असतो. मात्र सिंधूचा गैरसमज होतो की मधू आणि राघवचा मुलगा हा वंश आहे, मात्र ते राघव आणि मधूचा मुलगा नसतो, कारण आपल्या कुटुंबासाठी राघवने मधूबरोबर लग्न तर केलेले असते, पण मधूला बायकोचे कोणतेही हक्क त्याने दिलेले नसते. तो कायम सिंधूच्या आठवणीतच मग्न असतो. त्याने कधीही मधूचा विचार केलेला नसतो. मात्र एका घरासाठी तो मधूबरोबर राहत असतो, मात्र त्यांच्यामध्ये कोणतेही असे संबंध नसतात. तर सिंधूला खूप राग येतो. सिंधू म्हणत असते की मी जाऊन इतके वर्ष झाले, राघवने माझा शोध घेतला नाही, पण मधूबरोबर ते जीवन सुखी जगतात. मात्र सिंधूशिवाय राघवने एक दिवस सुद्धा सुखाचा जगलेला नसतो. आणि त्याच वेळेस इकडे राघवला शुद्ध येते आणि सिंधू ते सर्व दृश्य पाहून बेशुद्ध पडते. तर तेव्हा कांता येतो आणि सिंधूला धरतो. तेव्हा कांताला आणि सिंधूला एकत्र पाहून राघवला तर खूपच आणखीन राग येतो आणि त्याचा आणखीन एक खूप मोठा गैरसमज होतो. तेव्हा कांता सिंधूला घेऊन बाजूला जातो आणि सिंधूला पिण्यासाठी पाणी देतो. तर कांता विचारतो की राघव इन्स्पेक्टर येथे कशाला आले आणि काय प्रॉब्लेम झाला, सिंधू मला सांग. आणि त्या राघवने मधूने लग्नसुद्धा केले हे तुला माहिती नव्हते का, आणि तू राघवला राशीबद्दल का सांगितले नाही. तर सिंधू म्हणत असते की कांता तुझे काम झाले, तू इथून जा आता. तर तेवढ्यात ते राशी येते आणि राशी विचारते की काय झाले आई. तेव्हा कांता म्हणतो की तुझ्या आईची का काळजी घेत नाही. तेव्हा इकडे राशी सिंधूला घेऊन आतमध्ये येते आणि ती राघवच्या रूममध्ये जाते आणि मधू विचारते की बाळा तुझी आई कुठे आहे. आणि त्याचवेळी मधूच्या मोबाईलवर हा राजश्रीचा फोन आलेला असतो आणि राजश्री विचारत असते की आपल्या राघवची तब्येत कशी आहे. तर मधू ही खूप छान प्रकारे राजश्रीबरोबर बोलत असते. तेव्हा सिंधूला राजश्रीची खूप आठवण येते. मधूसुद्धा पूर्णपणे बदललेली असते आणि फोन झाल्यानंतर राशी ही मधूच्या हाताला धरते आणि तिला सिंधूकडे घेऊन जात असते. तर इकडे वंश हा सिंधूच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन येत असते. तर सिंधू आणि मधू शेवटी एकमेकींसमोर आलेले असतात. तर सिंधूला बघून मधूला खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधू तू जिवंत आहे का असे मधू विचारते. तेव्हा राशी आणि वंश सिंधू आणि मधूची ओळख करून देतात, पण ऑलरेडी त्या अगोदर एकमेकींना ओळखत असतात. सिंधूला मात्र खूप मधूचा राग असतो आणि तिला वाटत असते की मधू आणि राघवने लग्न केले तेव्हा ती मधूबरोबर काहीसुद्धा बोलत नसते. मात्र जेव्हा सिंधूने राघवचा पुन्हा जीव वाचवलेला असतो तेव्हा सर्व रत्नपारखी कुटुंब हे त्यांना सुद्धा माहिती नसते की ही सिंधूच आहे. तर मधू ही परत सिंधूला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी कशी तयार करणार आणि मधूमध्ये झालेला बदल बघून सिंधूला मात्र कसा हा धक्का बसणार आणि राघव आणि मधूमध्ये अजून काय नाते आहे हे सर्व मधू सत्य सिंधूला सांगणार आणि सिंधू परत आपल्या रत्नपारखी कुटुंबात आनंदाने घरी जाणार. हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.